नमस्कार मित्रांनो, आज होता रविवार. तर आज काय करायचं सगळ्यात मोठा विचार. पावसाच्या थोड्या रिमझिम सरी बरसत होत्या बाहेर. मग काय घरी थोडी कामं उरकली आणि आजचा प्लॅनिंग ठरत होता बायकोसोबत. मुलगी नुसती मागे लागली होती, बघा पप्पा बाहेर चल, बाहेर चल, आपल्याला बाहेर जायचं आहे. बायको तिथून आली. बायकोचं विचारपूस काय करायचं काय करायचं. म्हटलं थांब माझी बॅग काढू दे मला पहिली, आपण आवरून. नाही मला काय सांगूच नको. बायको म्हटली आज आपण जायचं तर बाहेरच जायचं फिरायला. आज मला काय माहिती नाही. मी खांद्यावर आपला हात ठेवून कमरेवरती विचार करत होतो काय करायचं. शेवटी माझी बॅग भेटली. बायकोलाच भेटली, मला काय भेटली नाही ती. पॅकिंगसाठी ही बॅग ठीक असेल. तिथून म्हटलं ठीक आहे चला. मी आपलं कपाट बंद केलं. पुढे बघतो तर बॅग भेटली आम्हाला. म्हटलं चला पॅकिंगला घ्या ती बॅग आपण. मग नंतर मुलीला विचारलं काय करायचं. म्हटली जायचं फिरायला. नाश्ता केला, मस्त पावभाजी केली होती आईने आमच्या. पावभाजी खाल्ली. पुढे चला म्हटलं पोरीकडे आलो. पोरीचं पण काय म्हटली चला पप्पा निघूया आता. पण आता पॅकिंग वगैरे केली आम्ही, मस्तपैकी बाहेर निघालो. मुलीला घेतलं, बॅग वगैरे घेतली. म्हटली चल पप्पा उचलून घे उचलून घे. तिचं एकच असतं उचलून घे. तिला उचललं आणि निघालो आपल्या पार्किंगकडे, गाडीकडे. ही बघा माझी बायको मागेच राहिली होती. माझा गॉगल राहिला होता. ती सांगत होती चल. म्हटलं बाबा निघूयात आता पुढे, आपण खूप उशीर झाला आहे, चल चल लवकर. पोरगी तिला ओढून घेऊन आली. म्हटलं चला. फायनली आम्ही घरातून बाहेर पडलो. सगळं आवराआवरी केली, बॅग वगैरे पॅक केली, सगळं घेतलं. मुलीला म्हटलं चल ये चालत आता, मी काय तुला घेणार नाही, बॅग खूप जड आहे माझी. मस्त आम्ही पायऱ्यांवरनं खाली उतरत 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 चल 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 म्हटलं. तिसऱ्या मजल्यावर राहायचा खूप मोठा प्रॉब्लेम व्हायचा. गाडी काढली. पोरी तर खूप खुश होते. बाहेर जायचं संडे मस्तपैकी पावसात. तिच्यापेक्षा जास्त खुश तर म्हणजे बाईक होती. तिला तर सारखंच फिरायला लागतं. काय सांगू तुम्हाला, नुसतं फिरायचं फिरायचं फिरायचं. शनिवार रविवार आला नाही की याला डोक्याला ताप होतं. कुठं जायचं कुठं जायचं. मग काय चला म्हटलं आज निघूयाच बाहेर, नाही तर आज काही जेवण भेटणार नाही आपल्याला. निघालो, रोडला लागलो बघा हायवेला मस्तपैकी. तुम्हाला लास्टला मी लोकेशन सांगेन नक्की कुठं जातो. खूप छान लोकेशन आहे मित्रांनो, जिथे पूर्ण फॅमिली आणि सेफ आहे, खूप सेफ आहे. आम्ही मस्तपैकी पॅक बिक होऊन बघा. हायवेने जायचं म्हटलं की पूर्ण पॅक व्हावं लागतं. हेल्मेट नेमकं मी घरी विसरलो. मुलीला मध्ये बसवलं. बायको बघा, ही बायकोने एवढं करतं. आत्ता तुम्ही बघत असाल आम्ही निसर्गाच्या सानिध्यात आलेलो आहे. पूर्ण डोंगर वगैरे मस्त हिरवळ झाली होती. सिटीमध्ये पाऊस नाही आहे, पण डोंगराळ भागात खूप चांगला पाऊस आहे. धबधबे पण वाहू लागलेले आहेत. चांगले धबधबे आहेत मित्रांनो. मी जे लोकेशन तुम्हाला सांगणार आहे अत्यंत सेफ आहे. लहान मुलांसाठी तर खूपच भारी आहे. दगड काय ते कोसळायचं काहीच काम नाही आहे तिथे. मस्त लोकेशन आहे, तुम्ही नीट बघू शकता. संपूर्ण डोंगर भाग आहे, मस्त धबधबे बघा एकदम. आणि सगळेजण खूप एन्जॉय करत होते. मध्येच आमचे बायको कुठलंही असं हे करत होते, शॉर्ट्स घेत होते. नंतर मग आम्ही आलो या वॉटरफॉलच्या इथे. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे मित्रांनो. हे जी रेंट आहे पर पर्सन ₹350. तर लहान मुलांसाठी फ्री आहे. आणि यांचा स्वतःचा असा धबधबा पण आहे. बघितलं तुम्ही त्यांचा प्रायव्हेट धबधबा आहे इथे. फक्त एंट्री फी आहे ₹350. हा प्रायव्हेट धबधबा आहे त्यांचा. प्रायव्हेट धबधब्यामध्ये मस्त एन्जॉय करायचं, काहीच एकदम टेन्शन नाही बघा. त्यांनी वरतून काही कोसळू नये म्हणून जाळी वगैरे पण लावली आहे. वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो, खालपर्यंत प्रॉपर्टी आहे. स्विमिंग पूल आहे, स्लाईड्स आहेत. लहान मुलांसाठी मस्त रेन डान्स आहे. म्युझिकसुद्धा चालू असतं बघा. माझी बायको कशी एन्जॉय करते आणि मुलगी बघा तिला घाबरते. थंड पाणी होतं खूप मस्त. मी स्लाईडवरतीच सोडलं, मुलीला घेतलं. घाबरत होती. टपकन डुबकी मारली, पाण्यात हे पडलो मी पाण्यात. आता बघा मुलगी अशी घाबरायला लागली, काय सांगू तुम्हाला. मस्त खूप एन्जॉय केला आम्ही इकडे. खूप छान प्रॉपर्टी, तुम्ही पुन्हा एकदा प्रॉपर्टी बघून घ्या. मस्त आणि अफोर्डेबल आहे. ₹350 म्हणजे काहीच नाही. खूप तुम्ही 4-5 तास किती वेळ तुम्ही एन्जॉय करू शकता. चेंजिंगला वगैरे रूम आहे, क्लीन आहे मस्तपैकी. हे लोकेशन तुम्हाला मी सांगतो बघा. हे खांडी म्हणून आहे इथे, लोणावळ्याच्या अलीकडे, तळेगावच्या पुढे खांडी गाव आहे. खूप छान स्पॉट आहे, तुम्ही बघताल. मस्तपैकी मी धबधब्याच्या खाली गेलो होतो. थंड फुल पाणी होतं. मुलीला म्हटलं ये, ती काय आली नाही. तिला म्हटलं ये ये ये, पण ती काय आली नाही. मस्त थंड पाणी होतं मित्रांनो. खूप छान धबधबा आहे. प्रायव्हेट बायकोने वगैरे पण खूप एन्जॉय केला त्या ठिकाणी. फॅमिलीसाठी मी म्हणतो ना, अत्यंत
चांगला स्पॉट आहे मित्रांनो. मस्त आपला टाईम स्पेंड करायचा, सेफ एकदम जर्नी. खूप छान स्पॉट आहे. तर आम्ही देखील तुम्हाला पूर्ण व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो आहे मित्रांनो. हा स्विमिंग पूल आहे, मस्त एन्जॉय करायचं इथे. जेवणाचं त्याच्यात इन्क्लूड नाही आहे, जेवण आपल्याला वेगळं घ्यावं लागतं. तर आम्ही इथे काही जेवलो नाही. मग आम्ही इथं सगळं आमचं पॅकअप करून परत पुढच्या प्रवासाला निघालो. हा तुम्ही पूर्ण व्ह्यू बघू शकता. नंतर पॅकअप करून आम्ही पुढे निघालो. थोडंसं इनसाईड फोटोशूट केले, मुलीसोबत छोटेसे व्हिडिओ काढले मस्तपैकी. तिला शेती वगैरे दाखवली, शेती काय असते, कशी असते, तिला सगळं सांगितलं. आणि पुढे आम्ही निघालो आपल्या प्रवासाला. बघितलं असं मस्तपैकी खूप थंडी वाजत होती. मुलगी म्हटली, पप्पा कॉर्न खायचं आहे, कॉर्न खायचं आहे. मग तिला मस्तपैकी एका बुट्ट्यावाल्याच्या इथं थांबवलं, बुट्टा चारला. म्हटलं मस्तपैकी खा म्हटलं. आता मस्तपैकी सीनचा नजारा घेऊन आम्ही पुढे निघालो. काही फोटोशूट केले रोडच्यामध्ये, काही साईन सीन्स दाखवले. बायग्राऊंडली फोटो काढायचा आहे. भूक लागली. मग आम्ही मध्य प्रवासामध्ये पुणे गेट या ठिकाणी थांबलो. निगडी या ठिकाणी खूप मोठी प्लेस आहे, छान प्लेस आहे. कारण शेवटी आमचा असा प्रवास थांबला. धन्यवाद.